Good morning to all of you. Previous lecture was discussed about the detailed study of covalent bonding, metallic bonding, VSEPR theory, rules of VSEPR theory, and so many structure discussed about lone pair containing structure, regular geometry structure, and multiple bond containing structure. But today here now discuss the second chapter in this semester third, holometric analysis. First of all, my name is Mr. Shivshankar More, Assistant Professor, Department of Chemistry, Late Kumari Durga K Science College, Lonar. Okay, here today start with theory of qualitative inorganic analysis, and first part of this theory of qualitative analysis is holometric analysis. Okay, you know the holometric analysis in general, the term for method is quantitative chemical analysis, in which the amount of substance is determined by measurement of the volume that substance occupies. Okay, how many amount of substance are there? Okay, it is a analytical chemistry. It is a branch of chemistry which deals with the analysis of material, determination of nature, amount of each compound in the given sample. What is a sample? You know, म्हणजे काय? कुठल्याही सॅम्पलमध्ये एखादा ॲड केलेला कंपाऊंड किती प्रमाणात आहे, हाऊ मच क्वांटिटी आर देअर, ती क्वांटिटी डिटरमाइन करण्याचं, ती क्वांटिटी काढण्याचं काम व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस इथे आपल्याला करते. ओके, तर आपण इथे पाहणार आहोत व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस डिटेल. त्यानंतर it is commonly used to determine the unknown concentration of known reactant. या व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिसचा जो काही रेग्युलरली आणि जास्त प्रमाणात जो उपयोग होतो, तर आपल्याला एखाद्या अननोन सॅम्पलचं कॉन्सन्ट्रेशन जर काढायचं असेल तर त्याचा आपल्याला इथे उपयोग होतो. The field of analytical chemistry is very vast in the sense that it can be used to analyze not only chemical sample but other samples such as geological, biological, oceanographic sample, air sample, water sample, etc. ओके, म्हणजेच आपण व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिसचा उपयोग करून बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपण काही आपल्या केमिस्ट्रीतच नाही तर दुसऱ्या क्षेत्रामध्ये आपण डिटेक्शन किंवा सॅम्पल डिटेक्टिंग किंवा हाऊ मच अमाऊंट आर प्रेझेंट इन द अदर गिवन सॅम्पल लाईक जिओलॉजिकल सॅम्पल, बायोलॉजिकल, ओशनोग्राफी, तर याच्यामध्ये काही जे काही कंटेंट असतात किंवा ते कंटेंट काढण्याचं काम कोण करतं, तर व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस थ्रू आपण करू शकतो. ओके, त्यानंतर त्याच्यामध्ये दिलेलं आहे व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस इज ऑब्टेन रेफर टू ॲज अ टायट्रेशन लॅबोरेटरी टेक्निक्स इन विच one substance of known concentration volume is used to react and another substance unknown concentration. थोडक्यात व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिसचा जो मुख्य उद्देश आहे तर तो असा आहे की आपल्या दिलेल्या सबस्टन्समध्ये आपल्याला जर काही अननोन कॉन्सन्ट्रेशन दिलं असेल तर ते अननोन कॉन्सन्ट्रेशन किती प्रमाणात दिलेलं आहे हे काढण्याचं काम आपण याच्यामध्ये करू शकतो. त्यासाठी आपल्याला काय लागेल की त्याला एक रेफरन्स म्हणून प्रायमरी सॅम्पल आपल्याला लागेल की ज्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला माहीत आहे, आणि ज्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला माहीत नाही ते काढण्यासाठी आपण व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस ही टर्म यूज करू शकतो. आणि ही जे टर्म आहे तर हाऊ मच क्वांटिटी आर देअर, इट इज अ क्वांटिटी ॲनालिसिस डील्स विथ द लिक्विफिकेशन ऑफ सबस्टन्स दॅट इज टू डिटेक्ट विच डिटरमिनंट और कंपाऊंड आर प्रेझेंट इन गिवन सॅम्पल. ओके, म्हणजे काय, त्याची किती क्वांटिटी या सॅम्पलमध्ये दिलेली आहे हे काढण्याचं काम आपण इथे करू शकतो. ओके, देन नेक्स्ट, क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस इन्व्हॉल्व्स व्हेरियस मेथड or measurement
अँड ऑन दिस बेसिस क्वांटिटेटिव्ह ॲनालाइस इज क्लासिफाईड ॲज. आता याचे काही टाईप दिलेले आहेत, तर ते व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिसचे काही टाईप आहेत. क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस इन्व्हॉल्व द व्हेरियस मेथड्स फॉर मेजरमेंट अँड द बेसिस ऑफ क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस इज क्लासिफाईड ॲज. याचे 3 टाईप दिलेले आहेत. पहिला आहे व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस, दुसरा आहे ग्राव्होमेट्रिक ॲनालिसिस आणि तिसरा आहे इन्स्ट्रुमेंटल ॲनालिसिस. तर हे मुख्य 3 टाईप आपल्याला दिलेले आहेत. त्यानंतर पहिला बघू आपण व्हॉट इज अ व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस. व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस इट डील्स विथ द क्वांटिटेटिव्ह केमिकल ॲनालिसिस अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ट्रायटोमेट्रिक ॲनालिसिस सिन्स इट इन्व्हॉल्व द प्रोसेस ऑफ टायट्रेशन. ओके, म्हणजे काय, ही एक किती प्रमाणात हाऊ मच क्वांटिटी आर प्रेझेंट इन गिव्हन सॅम्पल. आणि आपण केमिस्ट्रीमध्ये म्हणतो इट इज अ इन्स्ट्रुमेंटल ॲनालिटिकल टेक्निक. हाऊ मच क्वांटिटी आर प्रेझेंट इन द गिव्हन सॅम्पल, त्या सॅम्पलमध्ये किती प्रमाणात ती क्वांटिटी प्रेझेंट आहे, किती क्वांटिटी ती म्हणजेच काय तर व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस. आता क्वांटिटी म्हणजे काय की समजा आपण घेतलं एक 100 ml वॉटर घेतलं आणि त्यामध्ये 5 ग्राम आपण साखर टाकली. ओके, आपल्याला माहीत नाही की आपण 5 ग्राम साखर टाकली, तर आपण त्याचं व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस करून त्या सोल्युशनमध्ये सोल्यूट किती प्रमाणात आहेत हे म्हणजेच हे जे काही डिटरमाइन करतो यालाच आपण म्हणतो व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस. ओके, it is defined as analytical method in which concentration of unknown solution is determined by the titration. It's known as known volume with the solution of known strength. ओके, म्हणजेच की आपल्याला ज्या सॅम्पलमध्ये ज्या सोल्युशनमध्ये आपल्याला ज्याचं कॉन्सन्ट्रेशन काढायचं आहे किंवा त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला काढायचं आहे की ज्याचं एखादं अननोन सोल्युशन दिलेलं आहे की त्याचं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन काढायचं आहे. मग ते कॉन्सन्ट्रेशन काढण्यासाठी आपल्याला एक रेफरन्स म्हणून एक नोन व्हॉल्यूमचं सोल्युशन आपल्याला घ्यावं लागेल आणि दोघांचं टायट्रेशन आपल्याला तिथे करावं लागेल आणि त्यातून आपल्याला एक गिवन स्ट्रेंथ निघती, ती आहे अननोन सॅम्पलची स्ट्रेंथ. म्हणजेच काय, तेवढं अमाऊंट त्या सॅम्पलमध्ये, तेवढी क्वांटिटेटिव्ह अमाऊंट त्या सॅम्पलमध्ये प्रेझेंट आहे असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात एक लक्षात ठेवायचं की व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस म्हणजे काय, एखादं अननोन सॅम्पलचं जर कॉन्सन्ट्रेशन काढायचं असेल तर एखादं नोन सॅम्पल ज्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला माहिती आहे असं सॅम्पल घेऊन अननोनसोबत टायट्रेट करायचं. त्यामध्ये काही पर्टिक्युलर इंडिकेटर टाकायचे आणि त्याचा काही एंड पॉईंट असतो, त्या एंड पॉईंटवर ती रिॲक्शन कंप्लीट होते, तर समजून घ्यायचं की यामध्ये एवढी क्वांटिटी प्रेझेंट आहे. ओके, तर हे होतं व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस. पुढे द इम्पॉर्टंट टर्म इन व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या काही टर्म आहेत, तर या इम्पॉर्टंट टर्म व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिससाठी कोणकोणत्या टर्म महत्त्वाच्या आहेत, तर त्या टर्म आपण आता वन बाय वन बघू. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज टायट्रेशन. व्हॉट इज टायट्रेशन? इट इज अ प्रोसेस ऑफ ॲडिंग वन सोल्युशन टेकन इन अ ब्युरेट टू अदर सोल्युशन टेकन इन अ कोनिकल फ्लास्क. ओके, म्हणजेच काय की एक ब्युरेट सोल्युशन आहे, ब्युरेटमध्ये सोल्युशन आहे टेकन इन अ कोनिकल, द प्रोसेस ॲडिंग वन सोल्युशन टेकन इन अ ब्युरेट टू अदर सोल्युशन टेकन इन अ कोनिकल फ्लास्क. म्हणजे आपल्याला एक 2 सोल्युशन घ्यायचे, एक अननोन कॉन्सन्ट्रेशन असलेलं आणि दुसरं नोन कॉन्सन्ट्रेशन असलेलं. एक आपल्याला ब्युरेटमध्ये फिलअप करायचं आहे आणि दुसरं कोनिकल फ्लास्कमध्ये फिलअप करायचं आहे. इन ऑर्डर टू डिटरमाइन एक्झॅक्ट व्हॉल्यूम वन सोल्युशन रिक्वायर्ड टू रिॲक्ट कम्प्लिटली क्वांटिटिव्ह with a known volume of other solution. Out of 2 solution, one is standard solution generally taken in a burette and other is the unknown strength generally taken in a conical flask. ओके, म्हणजे आपण जे काही 2 सोल्युशन घेणार आहोत, एक नोन आणि एक अननोन, तर जे आपल्याला नोन सोल्युशन असतं ज्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला माहिती असतं ते आपण फिलअप करतो ब्युरेटमध्ये आणि ज्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला काढायचं आहे की ज्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला माहिती नाही असं घ्यायचं आपण कोनिकल फ्लास्कमध्ये. तर या होल प्रोसेसला म्हणायचं टायट्रेशन. ओके, नेक्स्ट आहे
titrant and titrant or titrate. The solution taken in a burette during titration is called as titrant, while the solution taken in a conical flask is called as titrate. आता टायट्रंट आणि टायट्रेट हे दोन टर्म आहेत. तर जे आपण ब्युरेटमध्ये सोल्युशन घेतो ज्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला माहिती असतं त्याला म्हणतो आपण टायट्रंट आणि टायट्रॅन्ट किंवा टायट्रेट. टायट्रेट म्हणजे काय की ज्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला काढायचं असतं की जे आपण कोनिकल फ्लास्कमध्ये घेतो त्याला म्हणायचं टायट्रेट. त्याला काय म्हणायचं टायट्रेट. तर ह्या दोन टर्म आहेत टायट्रंट आणि टायट्रेट. टायट्रेट म्हणजे टायट्रंट म्हणजे ज्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला माहिती असतं की जे आपण ब्युरेटमध्ये फिलअप करतो त्याला म्हणायचं टायट्रंट. आणि टायट्रेट म्हणजे काय की ज्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला काढायचं असतं त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला माहिती नाही की जे आपण कोनिकल फ्लास्कमध्ये घेतो त्याला म्हणायचं टायट्रेट. ओके. नेक्स्ट थर्ड टर्म इक्विव्हॅलन्स पॉईंट और थेरॉटिकल पॉईंट. The exact point at which the reaction is completely during titration is called as equivalence point. Okay. आता इक्विव्हॅलन्स पॉईंट म्हणजे काय की ज्यावेळेस आपण अननोनमध्ये नोन सोल्युशन किंवा कॉन्सन्ट्रेशन असलेलं सोल्युशन ॲड करतो तर एका एक्झॅक्ट पॉईंटला ती रिॲक्शन कंप्लीट होते. मग ॲट विच पॉईंट रिॲक्शन शुड बी कम्प्लिटेड दॅट धिस पॉईंट इज कॉल्ड ॲज इक्विव्हॅलन्स पॉईंट और थेरॉटिकल पॉईंट. म्हणजे कोणत्या पॉईंटला आपली रिॲक्शन कंप्लीट झाली तो पॉईंट म्हणजेच इक्विव्हॅलन्स पॉईंट किंवा थेरॉटिकल पॉईंट असे आपण त्याला म्हणतो. ओके. नेक्स्ट आहे इंडिकेटर. यू नो इंडिकेटर द सबस्टन्स विच यूज टू द व्हिज्युअल डिटेक्शन ऑफ कम्प्लिशन ऑफ पर्टिक्युलर रिॲक्शन इज कॉल्ड ॲज इंडिकेटर. म्हणजेच काय की आता आपल्याला इंडिकेटरचा उपयोग काय की आपण जसं म्हणतो रेड सिग्नल, आपण रोडनं चालत असताना सिग्नल रेड सिग्नल लागला की आपण थांबतो. का थांबतो की दुसरी वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून आपण तिथे थांबतो किंवा ते इंडिकेट करतं आपल्याला की तुम्ही आता इथे स्टॉप की तुम्ही ते आता थांबावं. तसं इंडिकेटर इंडिकेट करतं की एक नोनची आणि अननोनची रिॲक्शन कोणत्या पॉईंटला होते. तर तो जे पॉईंट आहे तिथे तो काहीतरी आपल्याला इंडिकेट करतो. कुठलाही कलर असेल किंवा मोस्ट ऑफ व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिसमध्ये आपल्याला कलर डिटेक्ट होतो. तर कलर आपल्याला त्या कोनिकल फ्लास्कमध्ये पाहायला मिळतो आणि तो कलर म्हणजेच काय तो इंडिकेटर की ते आपल्याला काय इंडिकेट करतं की इथे तुमची रिॲक्शन संपली. ओके. The substance which is used for the visual detection of completion of particular reaction is called as indicator. की आपल्या डोळ्यांनी दिसणारा जो चेंजेस आहे तो चेंजेस दाखवण्याचं काम कोण करतं? इंडिकेटर करतं. याच्यामध्ये भरपूर प्रकारचे इंडिकेटर आहे. पर्टिक्युलर ॲसिड बेस वेगवेगळ्या ॲसिड बेससाठी वापरणारे इंडिकेटर आहे. पिटॉकली इंडिकेटर आहे. नंतर ऑरेंज रेड डाय इंडिकेटर आहेत. नंबर ऑफ प्रकारचे इंडिकेटर आपल्याला पुढे पाहणार जातो आपण. नेक्स्ट आहे एंड पॉइंट और टायट्रेशन. ओके. द पॉइंट ॲट विच द इंडिकेटर गिव्स अ क्लिअर व्हिज्युअल चेंजेस और फॉर्मेशन ऑफ टर्बिडिटी इन द सोल्युशन बिंग टायट्रेशन कॉल्ड ॲज एंड पॉइंट और टायट्रेशन. ज्यावेळेस आपला इंडिकेटर आपल्याला इंडिकेट करतं की आता दोघांची रिॲक्शन इथे कंप्लीट झाली त्यावेळेस आपण काय करतो? टायट्रेशन स्टॉप करतो आणि ती काही जी रिडिंग असेल तो जे काही आपला एंड पॉईंट असेल त्याला आपण म्हणतो टायट्रेशन इज ओव्हर. म्हणजे आपलं टायट्रेशन संपलं असं आपण म्हणतो. ओके. मग तो कलर चेंजेस असेल किंवा काही टर्बिड सोल्युशन आपल्याला तिथं पाहायला मिळेल किंवा थोडी व्हाईटिश पीपीटी आपल्याला त्या सोल्युशनमध्ये किंवा त्या कोनिकल फ्लास्कमध्ये पाहायला मिळेल. तर ते म्हणजेच काय तर तो त्या टायट्रेशनचा एंड पॉईंट किंवा इथं आपली रिॲक्शन कंप्लीट झाली असं आपल्याला म्हणता येईल. नेक्स्ट आहे टायट्रेशन एरर. आता एरर म्हणजे काय की काहीतरी त्यामध्ये क्युरी आली, काहीतरी त्यामध्ये डिफिकल्टीज निर्माण झाली म्हणजे त्याला आपण एरर म्हणतो. टायट्रेशन एरर म्हणजे काय? द डिफरन्स बिटवीन इक्विव्हॅलन्स पॉईंट ॲट द एंड पॉईंट ऑफ टायट्रेशन इज कॉल्ड ॲज टायट्रेशन एरर. बघा
एक इक्विव्हॅलन्स पॉईंट आणि एंड पॉईंट या दोघांमध्ये जर काही डिफरन्स आपल्याला पाहायला मिळत असेल तर समजून घ्यायचं की आपलं टायट्रेशनमध्ये काहीतरी इरर आले. मग इरर कोणचे आले तर आपल्या हँडलिंगचे असतील, काही इन्स्ट्रुमेंटल इरर असतील किंवा काही मॅन्युअली इरर असेल किंवा आपण काही घेताना जे काही सोल्युशन घेताना जे काही सॅम्पल आहे तर ह्याच्यामध्ये आपण जी क्वांटिटी आहे तर ती क्वांटिटी कमी जास्त प्रमाणात घेतली तर त्यावेळेस आपलं टायट्रेशन इरर पाहायला मिळतात. यासाठी मित्रांनो टायट्रेशन ही पद्धत जी आहे ही एकदम केअरफुली, स्लो आणि व्यवस्थित करावी लागते. याच्यामध्ये जर आपले कोणतेही एरर जर आपल्याला पाहायला मिळाले तर आपल्याला इक्विव्हॅलन्स पॉईंट आणि एंड पॉईंटमध्ये भरपूर डिफरन्स पाहायला मिळतो आणि हा डिफरन्स जर आला तर टायट्रेशनची पद्धत आपल्याला पुन्हा करावी लागते. पुन्हा नव्याने सॅम्पल, पुन्हा नव्याने नॉन कॉन्सन्ट्रेशनचे सॅम्पल आपल्याला बनवावे लागतात. तर यासाठी ही काळजी घ्यायची आहे की केव्हाही टायट्रेशन करत असताना आपण जे आपल्याला काही नॉन सोल्युशन आपल्याला दिले आहेत किंवा जे काही केमिकल्स आपल्याला बनवायचे सांगितलेत तर ते जी क्वांटिटी आपल्याला दिली आहे त्याचप्रमाणे ते केमिकल घ्या. याच्यामध्ये जर आपण थोडीशी हॅगी जर केली तर आपल्याला टायट्रेशनची पद्धत पुन्हा करावी लागते. त्यासाठी नव्याने केमिकल बनवावे लागतात. यामध्ये आपला बराच वेळ खर्च होऊ शकतो. त्यासाठी ॲक्युरेट जर टायट्रेशन करायचं असेल तर आपण सर्वांनी टायट्रेशन एरर टाळायचे असतील तर जे दिलेले केमिकल्स आहेत हे आपल्याला ॲक्युरेट, परफेक्ट क्वांटिटीचे किंवा जे काही आपला नॉर्मॅलिटी किंवा मोडरेट दिलेले असेल त्याच प्रमाणात ते केमिकल बनवून घ्यायचे. तर मित्रांनो ह्या काही टायट्रेशनच्या टर्म होत्या. फर्स्ट टायट्रेशन, टायट्रन, टायट्रेट, त्यानंतर इक्विव्हॅलन्स पॉईंट किंवा इक्विलिब्रियम पॉईंट, नेक्स्ट इंडिकेटर, देन एंड पॉईंट अँड लास्टली टायट्रेशन एरर. ओके. नेक्स्ट पॉईंट, रिक्वायरमेंट ऑफ व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस. मग आता आपलं व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस करायचं आहे तर यासाठी काय काय रिक्वायरमेंट आहेत. फर्स्ट आहे देअर मस्ट बी कम्प्लीट अँड सॅम्पल सिम्पल रिॲक्शन, की आपल्याला असे केमिकल चूज करायचे किंवा अशी रिॲक्शन यूज करायची की ती लवकर आपल्याला त्याच्यामध्ये व्हिज्युअल डिटेक्शन हे लवकर दिसले पाहिजे. म्हणजे कसं, एक साधी सिम्पल ॲसिड बेस रिॲक्शन आपण ॲनालिसिससाठी घ्यायची. रिएजन अँड सबस्टन्स शुड बी स्टायकोमेट्रिक. यांचं जे प्रमाण आहे हे स्टायकोमेट्रिकच प्रमाण घ्यायचं आहे. जे आपल्याला प्रोसिजरमध्ये दिलेलं आहे त्या प्रमाणातच आपण घ्यायचं आहे की आपल्या मनानं कुठल्याही व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिसमध्ये कुठलेही बदल करायचे नाही. ओके. रिॲक्शन मस्ट बी रिलेटिव्हली फास्ट आणि अशी रिॲक्शन निवडायची की ती रिॲक्शन लवकर प्रोसीड किंवा लवकर फास्ट झाली पाहिजेत. नेक्स्ट, देअर मस्ट बी सम फिजिकल अँड केमिकल चेंजेस ॲट इक्विव्हॅलन्स पॉईंट. सच चेंजेस मस्ट बी पॉसिबल टू बी डिटेक्टेड बाय सम इंडिकेटर. की असे फिजिकल आणि केमिकल चेंजेस ज्यावेळेस रिॲक्शन कंप्लीट होते त्यावेळेस जे काही चेंजेस आहेत तर ते आपल्या डोळ्याने आपल्याला दिसले पाहिजेत. असंच इंडिकेटर काय करायचं आपण चूज करायचे. ओके. तर यासाठी ही काळजी घ्यायची की फिजिकल आणि केमिकल चेंजेस होत असताना किंवा जे आपल्याला जिथं रिॲक्शन आपली कंप्लीट होते, जे आपल्याला एंड पॉईंट किंवा इक्विव्हॅलन्स पॉईंट डिटेक्ट होतोय त्यावेळेसाठी पर्टिक्युलर इंडिकेटर आपण चूज करायचं. ओके. इंडिकेटरमुळे आपल्याला हे कळतं की त्या दोघांची रिॲक्शन इथे कंप्लीट झाली तर इंडिकेटर त्याचा कलर काय करतं, आपल्याला व्हिज्युअलाइज करतं, आपल्याला दाखवतो. त्यावेळेस आपल्याला कळतं की आता आपली रिॲक्शन इथे ओव्हर किंवा कंप्लीट झाली. ओके. नंतर दिलेलं आहे ॲपरेटस अँड केमिकल रिक्वायर्ड व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस. आताच आपण मागच्या पॉईंटमध्ये डिस्कस केलं की आपला केमिकल हे परफेक्ट केमिकल किंवा जे काही कॅलिब्रेटेड मेजरमेंट आहेत त्यांनीच आपल्याला ते केमिकल घ्यायचे आहे. ओके. नंतर फर्स्ट आहे कॅलिब्रेटेड मेजरिंग व्हेसल इन्क्लुडिंग ब्युरेट अँड मेजरिंग फ्लास्क. ओके. तर हे जे ॲपरेटस आहेत आणि मित्रांनो कुठलाही एक्सपेरिमेंट करत असताना आपण पहिले लॅबमध्ये गेल्यानंतर आपले ॲपरेटस वॉश करून घ्यायचे असतात. त्यामध्ये कुठलाही पाण्याने वॉश करायचे आणि व्यवस्थित ड्राय करून घ्यायचे. तर बघा कॅलिब्रेटेड मेजरिंग व्हेसल म्हणजे काय की जे कुठलंही तुम्ही क्वांटिटी घ्या. समजा तुम्हाला 10 ml वॉटर घ्यायचं आहे तर 10 ml वॉटर त्यासाठी आपल्याला एक पर्टिक्युलर मेजरिंग स्टँडर्ड लागेल. ते एका टेबलवर तुम्ही कॉन्स्टंट ठेवा. त्यामध्ये 10 ml वॉटर अप टू
हायर मार्कपर्यंत ठेवा, त्यामुळे 10 ml वॉटर टाका, नंतर ते 10 ml वॉटर यूज करा. म्हणजे काय की ब्युरेट असेल किंवा तुमचे मेजरिंग तुम्ही जे कोणतंही मापक घेत असताना काळजीपूर्वक घ्या. सबस्टन्स ऑफ नॉन प्युरिटी फॉर द प्रिपरेशन ऑफ स्टँडर्ड सोल्युशन. ज्यावेळेस आपण स्टँडर्ड सोल्युशन बनवतो त्यासाठी त्यासाठी प्युअर सबस्टन्स वापरायचा आहे. समजा आपल्याला बनवायचं आहे 1 नॉर्मल ऑक्झॅलिक ॲसिड आपल्याला आता बनवायचं आहे, तर ऑक्झॅलिक ॲसिड हे कंटॅमिनेटेड नको, आपल्याला काय घ्यायचं आहे एक्स्ट्रा प्युअर ऑक्झॅलिक ॲसिड्स आपण तिथं यूज करायचे. यासाठी का की त्याच्यामध्ये आपल्याला केमिकल एरर कोणतेही आले नाही पाहिजेत, म्हणून स्टँडर्ड किंवा जे काही स्टँडर्ड सोल्युशन आपण बनवतो तर त्यासाठी आपण सबस्टन्स त्याची प्युरिटी हे आपण पहिले त्या बॉक्सवरती किंवा त्या बॉक्सवर किंवा त्या डब्यावर आपण काय करायची बघून घ्यायची. अ व्हेसल इंडिकेटर फॉर डिटेक्टिंग द कॉम्प्लिकेटेड ऑफ रिॲक्शन. आणि जे काही इंडिकेटर आहेत तर इंडिकेटर हे पर्टिक्युलर रिॲक्शनसाठी वेगवेगळे इंडिकेटर वापरायचे असतात, तर ते इंडिकेटर सुद्धा आपण काळजीपूर्वक वापरायची, त्याची क्वांटिटी सुद्धा काळजीपूर्वक वापरायची. तर हे होतं ॲपरेटस केमिकल रिक्वायर्ड फॉर व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस. ओके, नेक्स्ट आता ॲपरेटस कोणकोणते आहेत तर ते आपल्या या स्लाईडमध्ये दिसतात. पहिली जी आहे ती ब्युरेट्स, की सर्वसामान्य कोणत्याही लॅबमध्ये गेलो तर आपल्याला हे इझिली प्रोसेस आहे आणि हे सगळे ॲपरेटस आपल्या लॅबमध्ये उपलब्ध असतात. बघा, पहिली आहे ब्युरेट, दिसतंय, मी स्लाईडच्या खाली नावं पण दिलेले आहेत. पहिली आहे ब्युरेट, 2 नंबर आहे पिपेट, नेक्स्ट आहे कोनिकल फ्लास्क, आणि या तिघांची जी मांडणी आहे तर त्याला म्हणतो व्हॉल्युमेट्रिक टायट्रेशन किंवा जे काही सेटअप आहे तो सेटअप आपल्याला इथे पाहायला मिळतो. बघा, एक ब्युरेट स्टँड दिलेलं आहे, एक वरती ब्युरेट त्या स्टँडला चिपकवलेली आहे आणि खाली आहे कोनिकल फ्लास्क. तर ही झाली साधी आणि सोपी सरळ मांडणी कशाची, व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिसची काय झाली सरळ आणि सोपी मांडणी. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे नेक्स्ट दिलेलं आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ